महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। चंद्रपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला आहे। विलास विखारे आणि डॉक्टर सतीश कावळेंसह कार्यकर्त्यांचा प्रवेश। विजय वडेट्टीवार यांना हा धक्का आहे। प्रशांत कोरटकरला दिलेली डॉक्टरेटची डिग्री बोगस आहे। डॉक्टरेट पदवी देणाऱ्या विद्यापीठाला यूजीसीची मान्यताच नाही। पैसे देऊन कोरटकरना डॉक्टरेट मिळवण्याची चर्चा आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे कारनामे न सांगण्यासारख्यात आरोपी स्त्रीलंपट असून तो तृतीयपंथीयांशी संबंध ठेवायचा। पोलीस तपासात दत्ता गाडेचे कारनामे समोर। स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेंना आणखी गुन्हे केल्याचा गुन्हे शाखेला संशय। संबंधितांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं आवाहन। स्वारगेट अत्याचारामधील पीडित तरुणीचा न्यायालयामध्ये इन कॅमेरा नोंदवलाय जबाब। तरुणीसोबत काय घडल्याचा जबाब सविस्तर नमूद। कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये चौकशी आयोगाला पुन्हा मुदतवाढ। साक्ष नोंदवण्याचं काम अपूर्ण राहिलंय। राज्य सरकारकडून 31 मेपर्यंत आणखी मुदतवाढ। सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरीबुच यांना तात्पुरता दिलासा मिळाला। अन्य 5 अधिकाऱ्यांवर देखील एसीबीला कारवाई करण्यास कोर्टानं मनाई केली आहे। अभिनेते शक्ती कपूर यांनी त्यांचा जुहू येथील एक आलिशान फ्लॅट 6 कोटी 11 लाखांना विकलाय। गेल्याच महिन्यामध्ये खरेदी केलेला फ्लॅट बंगळुरू स्थित दाम्पत्याला विकल्यानं चर्चा। मार्च अखेरमुळे गोंदियामध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी नगर परिषद कर विभागाची धावपळ। 26 दिवसात कर विभागाला तब्बल 5,39,07,717 रुपयांच्या कर वसुलीचं टार्गेट आहे। मुंबईत पुढच्या आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात। 31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष आहे। एसआरएमध्ये दरवर्षी किमान 5% भाडेवाढ बंधनकारक। बिल्डरांनी भाडे थकवल्यास झोपडपट्टीधारकांना एसआरएकडे दाद मागता येणार आहे। प्राधिकरणाची माहिती। मुंबई कोस्टल रोड मागे पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर प्रतिदिन सरासरी 24,000 वाहनांची धाव आणि 27 जानेवारीपासून हा मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू झाला आहे। मुंबईमधील मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्रांना टाळ। तातडीच्या वैद्यकीय सेवेपासून रेल्वे प्रवासी वंचित। लोकलमधील जाहिराती प्रवाशांसाठी डोकेदुखी करणं, कर्कश उद्घोषणांनी मानसिक अस्वस्थतेच्या तक्रारी आणि या प्रकरणी लक्ष देणार मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती आहे। मुंबईत 4 नवीन रेल्वे पोलीस ठाण्याच्या प्रस्तावाला मान्यता। गृह विभागाकडून 279 नवीन पदांना मंजुरी। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये टोमॅटोसह पालेभाज्या झाल्यात स्वस्त, भाज्या झाल्यात स्वस्त आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक समाधानी आहे। इंजिनिअरिंग आणि कृषी महाविद्यालयामधील प्रवेशासाठी सीईटीसाठी विक्रमी नोंदणी। विद्यार्थ्यांची संख्या 7.5 लाखांहून अधिक आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलची पुनर्बांधणी होणार। 5 मार्च नंतर विमान उड्डाणं नवीन टर्मिनलवरून। विमानतळ प्रशासनाची माहिती। पुणे शहरात भाजपचा 5 लाख सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण। कोथरूड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सदस्य नोंदणी। पुण्यात सायबर चोरट्यांकडून महिलेची 31,65,000ची फसवणूक। ऑनलाईन काम मिळवून देण्याचं आमिष देत फसवणुकीचा प्रकार। सायबर चोरट्यांविरोधात विमानतळ पोलिसांकडून गुन्हा दाखल। पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक ओसरला। मागील 2 दिवसात पुणे परिसरामध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही। विद्यार्थ्यांच्या 75% उपस्थिती अनिवार्यतेमुळेच शिथिलता येण्याची शक्यता। यूजीसीचे सचिव प्राचार्य मनीष जोशी यांचे संकेत।